नमस्कार, मी तेजस्विनी रेडेकर. बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत. पाहुयात आठवडाभरातील काही घडामोडी. गगनबावडा तालुक्यातील गगनगड, रामलिंग, मोरजाई पठार, सांगशी अशी नानाविध ऐतिहासिक स्थळं प्रसिद्ध आहेत. परंतु या तालुक्यात एक असा किल्ला आहे जो फार कमी इतिहासप्रेमींना माहीत आहे. इतिहास अभ्यासक या ठिकाणी ऐतिहासिक ठाण म्हणून क्वचितच भेट देतात. चला तर बी न्यूजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये जाणून घेऊया उपेक्षित किल्ल्याविषयी. करवीर संस्थान आणि बावडा जहागीर यांना जोडणाऱ्या साळवण या ठिकाणी ब्रिटिश काळापासून असणारी चौकी पाहायला मिळते. याच चौकीच्या पाठीमागे एक किल्ला उभा आहे. कुंभी आणि जांभळी या दोन्ही नदीच्या संगमावर एका छोट्याशा टेकडीवर या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून पन्हाळा आणि सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मार्गावर असणाऱ्या काही चौक्यांपैकी एक चौकी साळवण इथं होती. करवीर संस्थानाच्या काळात बावडा जहागीर आणि करवीर यांच्या सततच्या तंट्यामुळं या ठिकाणाचं महत्त्व वाढलं. या गडाच्या आश्रयानं बावडा जहागिरीला उपद्रव देणाऱ्या सांगरूळ परिसरातील देशपांडे यांचा बंदोबस्त हनुमंतराव नारायण यांनी केला. त्यामुळं अमात्यांनी त्यांना या गडाची मामलत दिली. या परिसरात अनेक घनघोर लढाया झाल्या. करवीर संस्थानच्या जिजाबाई यांनी या गडाला वेढा घातला होता. या लढाईत गडावरील विठोजी सूर्यवंशी मारले गेले. शिव सावंत आणि 10-20 माणसं जखमी झाले. 1801 दरम्यान निपाणीकरांनी साळवण ते बावडा परिसराला प्रचंड उपद्रव दिला होता. तेव्हा या किल्ल्यानजीक मुक्काम पडला होता. पोलीस चौकीच्या पाठीमागील रस्त्यानं या गडावर जाता येतं. गडावर सध्याचे खापरांचे तुकडे विखुरलेले दिसतात. दोन्ही बाजूंची तटबंदी शाबूत असून बुरुज आणि प्रवेशद्वाराचे अवशेष गर्द झाडीत झाकोळले गेले आहेत. गडावर भवानी माता, महादेव आणि मारुतीची मंदिरं आहेत. या गडावरून दिसणारा जांभळी कुंभीचा संगम परिसर मोहित करणारा आहे. कणेरे इथल्या सिद्धिगिरी मठाच्या परिसरात भव्य गोशाळा उभारण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांच्यासह संघाच्या पदाधिकाऱ्यांनी या गोशाळेला भेट दिली. मठाधिपती काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या कार्याचं त्यांनी कौतुक केलं. सिद्धगिरी मठाचे मठाधिपती काडसिद्धेश्वर स्वामी यांनी अध्यात्माला विज्ञानाची जोड देऊन मठावर अनेक प्रकल्प सुरू केलेत. लुप्त होत चाललेल्या देशी गायींच्या अनेक प्रजातींचं संगोपन मठाच्या गोशाळेत केलं जातंय. या गोशाळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबाळे, अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुरेश सोनी, माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी भेट दिली. गोशाळेत असलेल्या देशी गायींच्या प्रजाती, त्यांचं संगोपन, गोमय आणि गोमूत्रापासून तयार होणारी उत्पादनं यांची माहिती काडसिद्धेश्वर स्वामींनी दिली. संघाचे सहकार्यवाह होसबाळे यांनी मठाच्या उपक्रमाचं कौतुक केलं. यावेळी कृष्ण गोपाल, अरुण कुमार, मुकुंदजी, रामदत्तजी, भागैयाजी, मनमोहन वैद्य उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील शेती पंपाचा वीज पुरवठा तत्काळ सुरू करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यानं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय. डिसेंबर महिना उजाडला तरीही राधानगरी तालुक्यात शेती पंपाचा वीज पुरवठा सुरू झालेला नाही. त्यामुळे ऊस लागणीसह शेतीची अनेक कामं खोळंबली आहेत. डोंगर भागातील उभा ऊस कोमेजू लागलाय. अतिवृष्टीमुळे काही ठिकाणचे विद्युत पूल उन्मळून पडलेत, तर काही ठिकाणच्या विद्युत वाहिन्या तुटल्या आहेत. महावितरणनं घरगुती ग्राहकांचा वीज पुरवठा तातडीने सुरू केला, मात्र शेती पंपाचा वीज पुरवठा अजूनही ठप्प आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून महावितरणच्या कारभाराविरोधात तीव्र संताप उमटत आहे. राधानगरी तालुक्यातील 98 गावं हागणदारी मुक्त करण्यात पंचायत समिती आणि ग्रामपंचायत प्रशासनाला यश आलंय. मात्र परजिल्ह्यातून आलेल्या ऊसतोड मजुरांमुळे शिवारं घाण होत आहेत. या ऊसतोड मजुरांसाठी फिरती शौचालय उपलब्ध करावीत अशी मागणी होतीये. राधानगरी तालुका 100% हागणदारी मुक्त झाल्याचं जाहीर करण्यात आले. मात्र ऊसतोड मजुरांसाठी शौचालयाची व्यवस्था उपलब्ध नाही. परिणामी हागणदारी मुक्तीच्या दाव्याला खीळ बसत आहे. अनेक ऊसतोड मजुरांना उघड्यावर शौचासाठी जावं लागतं. परिणामी गावात साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त होतीये. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत प्रशासनानं ऊसतोड मजुरांसाठी फिरती शौचालय उपलब्ध करावीत अशी मागणी होत आहे. रोजगार निर्मितीची सर्वाधिक क्षमता कृषी पर्यटनात आहे. त्यामुळे तरुण वर्गानं कृषी पर्यटनाकडे वळावं असं आवाहन पर्यटन संचालनालयातील उपसंचालक सुप्रिया करमकर यांनी केलं. शाहवाडी तालुक्यातील बांदिवडे इथं कृषी पर्यटन केंद्रावर आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
शाहूवाडी तालुक्यातील बांदिवडी इथल्या देवगिरी कृषी पर्यटन केंद्रावर जिल्हास्तरीय कृषी पर्यटन प्रशिक्षण शिबिर पार पडलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानदेव वाकुरे होते. कृषी पर्यटन केंद्र चालवणाऱ्या आणि ज्यांनी नवीन केंद्रासाठी अर्ज केले आहेत अशा शेतकऱ्यांना कृषी पर्यटनाबद्दल माहिती देण्यासाठी हे शिबिर आयोजित केलं होतं. कृषी पर्यटन केंद्र कसं असावं, कृषी केंद्र सुरू करण्यासाठी शासनाकडून मिळणाऱ्या सवलती, योजना आणि पतपुरवठ्याबद्दल माहिती देण्यात आली. सुखदेव गिरी आणि ॲडव्होकेट निलांबरी गिरी यांनी देवगिरी फार्म कृषी पर्यटन केंद्राची माहिती दिली. ग्रामीण लोकजीवन आणि पर्यटन या विषयावर कृष्णाव माळी, तर कृषी पर्यटनाचे व्यवस्थापन आणि मार्केटिंग या विषयावर वासिम सरकवास यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी आनंद पाटील, अनिल मगर, अजिंक्य मोरे, सदाशिव रेडेकर, अजिंक्य बेर्डे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. वार्तापत्राच्या या भागामध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. स्वप्नपूर्तीची कळी उमलली, जुळली अमोल नाती, आपुलकीची साथ लाभली, आपुलकीची माती, आनंदाची पहाट झाली, स्मित उमटले ओठी, हृदया विराज सिटी भुयेकर पाटील ग्रुपचा एक सुमंगल वास्तू प्रकल्प विराज सिटी. साईट संपर्क कागल एसटी स्टँड समोर, नॅशनल हायवे NH4 लगत कागल. मोबाईल 9527608484. वार्तापत्राच्या या भागात आपलं स्वागत. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर, ट्रॉली, ट्रक आणि बैलगाडीमध्ये त्याच्या क्षमतेपेक्षा अतिरिक्त ऊस भरला जातो. परिणामी या वाहनांचे अपघात होण्याची शक्यता आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर पोलीस प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी होतीये. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जादा ऊस भरला जातो. त्यामुळे वाहतुकीला अनेक अडथळे निर्माण होत आहेत. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची पुढील दोन्ही चाकं काही वेळा अधांतरी असल्याचं चित्र पाहायला मिळतं. या प्रकारामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय ट्रक आणि बैलगाड्यांमध्येही वाहतूक क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरला जातो. ट्रकमधील ऊस अनेक वेळा रस्त्यावर पडतो. आसुर्ले, पोर्ले परिसरात दत्त दालमिया साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक करताना सर्रास असे प्रकार घडत आहेत. नियमांचं उल्लंघन होत असतानाही पोलीस प्रशासनाकडून डोळे झाक होत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होतीये. आसूल कारखान्याला जे ट्रॅक्टर किंवा ट्रक जातात असं पहिला रोड ट्रॅक्टर लिमिटच्या बाहेर जो टर्न भरला जातो ते त्वरित म्हणजे ट्रॅक्टर जास्त टन झालं तर तेवढी ट्रॅक्टर पलटी झाला किंवा त्याचं पलटी झाल्यानंतर ऊसाचं नुकसान होणार, शेतकऱ्याचं नुकसान होणार, त्या ड्रायव्हरचा अपघात होणार. त्वरित त्या वाहतूक पोलिसांनी त्याच्यावर त्वरित लक्ष द्यावं आणि आपल्या दालमेच्या प्रशासनानं त्वरित त्याची तयारी लावावी. कुंभी कासारी साखर कारखाना प्रशासनानं मनमानी कारभार थांबवावा अशी मागणी जोर धरतीये. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी करवीर तालुक्यातील वाकरे इथल्या संजय पाटील आणि पांडुरंग पाटील यांनी लाक्षणिक उपोषण केलं. करवीर तालुक्यातील कुडित्रे इथल्या कुंभी कासारी कारखान्याच्या प्रशासकीय कार्यालयासमोर वाकरे इथल्या संजय पाटील आणि पांडुरंग पाटील यांनी उपोषण केलं. या उपोषणाला परिसरातील शेतकरी आणि काही नेत्यांनी पाठिंबा दिलाय. राजकीय स्वार्थापोटी कारखान्याचे अध्यक्ष चंद्रदीप नरके यांनी शेतकऱ्यांचे हक्क डावलले आहेत असा आरोप करण्यात आलाय. FRPची रक्कम 14 दिवसात दिलेली नाही. ऊस तोडणीच्या नियोजन शून्य कारभारामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतंय. एकूणच नरके यांच्या मनमानी कारभाराविरोधात यापुढेही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संजय पाटील यांनी दिलाय. अतिवृष्टी आणि महापुरामुळे जुलै महिन्यात भुदरगड तालुक्यातील अनेक गावातील वीज पुरवठा खंडित झाला होता. असं असतानाही महावितरणनं बंद काळात भरमसाठ रकमेची बिलं पाठवून वीज ग्राहकांना शॉक देतानाच आपल्या कारभारातील अनागोंदीपणा दाखवून दिलाय. महावितरणच्या या बेफिकिरीपणाविरोधात आकुर्डे ग्रामस्थांनी मोर्चा काढून अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. भुदरगड तालुक्यातील आकुर्डे ग्रामस्थांनी भाजपचे संघटन मंत्री नाथाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला.
अतिवृष्टी आणि महापुरामुळे भुदरगड तालुक्यातील अनेक विद्युत पोल उन्मळून पडले. नदीकाठालगतचे कृषीपंप नादुरुस्त झाले, त्यामुळे विद्युत पुरवठा बंद होता. असं असतानाही महावितरणनं कोणतीही खातरजमा न करता भरमसाठ रकमेची बिलं पाठवली आहेत. विद्युत पुरवठा बंद असताना ग्राहकांकडून वीज बिल वसूल करण्याचा या अजब प्रकाराविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे. त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला. चुकीच्या पद्धतीनं पाठवलेलं वीज बिल माफ करावं, अन्यथा महावितरण कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा नाथाजी पाटील यांनी दिलाय. आज आकुर्डे गावातल्यासह इतर भुदरगड तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांची ही अवस्था झालेली आहे. अशा शेतकऱ्यांची मोटर वाहून गेलेली आहेत, मीटर वाहून गेलेले आहेत. तरीसुद्धा ही वीज बिलाची आकारणी करून महावितरण शेतकऱ्यांच्या डोक्यावरती निश्चितपणानं एक मोठं ओझं देण्याच्या विचारात आहेत. त्यांनी निश्चितपणानं या वीज बिलांचं, चुकीच्या वीज बिलांचं निरसन आम्हाला करून नाही दिलं आणि लवकरात लवकर तात्काळ मोटरींना वीज कनेक्शन नाही दिलं तर या महावितरणच्या कार्यालयाला आम्ही त्या दिवशी टाळे ठोकणार आहोत असा इशारा आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं देत आहोत. दरम्यान महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीज बिलांची पडताळणी करून चूक दुरुस्त करण्याचं आश्वासन दिलं. आंदोलनात माजी उपसरपंच प्रकाश पाटील, निवास भंडारी, भास्कर तेलंग, शामराव पाटील, मानाजी पवार, भीमराव भंडारी, रवींद्र पाटील यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते. चंदगड तालुक्यातील डुक्करवाडी जवळच्या हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर चंदगड पोलिसांनी अचानक छापा टाकला. या प्रकरणात यल्लापा नाईक आणि खाजबा नाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कर्नाटक गोवा राज्याच्या सीमेवर असणाऱ्या चंदगड तालुक्यात अंमली पदार्थांची निर्मिती आणि विक्री सुरू असल्याचं चित्र समोर आलंय. वास्तविक चंदगड तालुक्यात हातभट्टी दारूचा व्यवसाय काही नवीन नाहीये. इथं तयार झालेली दारू चोरट्या मार्गानं कर्नाटक राज्यात जाते. तालुक्यातील डुक्करवाडी गावाजवळच्या बारी नावाच्या डोंगरावर गावठी दारू तयार करण्याचा अड्डा सुरू होता. चंदगड पोलिसांनी छापा टाकून 2 बॅरेल रसायन आणि तयार हातभट्टीच्या दारूचा 29,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी यल्लापा नाईक आणि खाजबा नाईक यांच्यावर गुन्हा नोंद झालाय. गेल्या महिनाभरात गावठी दारू तयार करण्याच्या भट्ट्या उद्ध्वस्त करण्यासाठी चंदगड पोलीस तत्पर झालेत. राधानगरी तालुक्यातील टिटवे इथं शहीद वीर जवान सीताराम गोपाळा पाटील यांच्या 50व्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. कवी संमेलन, वीर माता आणि वीर पत्नी यांचा सत्कार करण्यात आला. 1971च्या बांगलादेश मुक्ती लढ्यात भारतीय जवान सीताराम पाटील यांना वीरगती प्राप्त झाली. त्यांच्या मूळ गावी म्हणजे टिटवे इथं शहीद सीताराम पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त 3 दिवस विविध कार्यक्रम पार पडले. कवी गोविंद पाटील यांच्या हस्ते कवी संमेलनाचं उद्घाटन झालं. शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आणि शिक्षकांनी मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषांमध्ये कविता सादर केल्या. सुनील पाटील, विक्रम वागरे, डॉक्टर संजय दाभोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती वंदना जाधव यांच्या हस्ते हस्तकला प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. यावेळी वीरमाता, वीरपत्नी आणि आजी माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भाजपाचे जिल्हा संघटन मंत्री नाथाजी पाटील, चंद्रकांत शहासने, रेखा दीक्षित, जगन्नाथ पाटील, वीरपत्नी लक्ष्मीबाई सीताराम पाटील, प्राचार्य प्रशांत पालकर, अनिल भांडवले, सुमित्रा भोईटे, रुपाली इंगळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आणखीन काही बातम्यांसह भेटूयात वार्तापत्राच्या अखेरच्या भागात अल्पशा विश्रांतीनंतर. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला, युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला, युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत. पन्हाळा तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या कोतोली ते कळे मार्गावर माळवाडी इथल्या ओढ्यावरील पूल धोकादायक बनलाय. या पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षक कठडे उभारण्याची गरज आहे. पन्हाळा तालुक्यातील कोतोली आणि कळे या प्रमुख बाजारपेठा आहेत. कळे कोतोली मार्गावरील माळवाडीजवळच्या ओढ्यावरील पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. या ओढ्याला अनेक छोटे मोठे नाली मिळाले आहेत, त्यामुळे या ओढ्याला नदीचं स्वरूप आलंय. गेल्या 2 वर्षात या पुलावरील वाहतूक बंद झाली होती. ओढ्याच्या बाजूला मातीचा भराव आणि कचरा टाकल्यामुळं ओढ्याचं पात्र अरुंद बनलंय.
40 वर्ष जुना असणारा हा पूल अवजड वाहतुकीमुळे धोकादायक बनलाय. बांधकाम विभागाने या पुलाची तातडीनं देखभाल दुरुस्ती करावी, पुलाची उंची वाढवावी आणि संरक्षण कठडी उभारावेत अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉक्टरांचा अल्टरनेटिव्ह मेडिसिन डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीनं दरवर्षी पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. या वर्षीचा पुरस्कार पन्हाळा तालुक्यातील देवठाणे इथल्या डॉक्टर शंकर चेचर यांना देण्यात आला. MCAचे रजिस्ट्रार डॉक्टर नारायण नवले यांच्या हस्ते डॉक्टर चेचर यांचा गौरव करण्यात आला. यावेळी भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर, सिने अभिनेते डॉक्टर प्रफुल्ल गवळी, डॉक्टर प्रवीण शिंगारे, डॉक्टर जितेंद्र गवळी, डॉक्टर माधव हिवाळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. गेल्या 2 वर्षात कोरोना संसर्गामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी कोरोनाचा समूळ नाश होणं आवश्यक आहे. त्यासाठीच हातकणंगले तालुक्यातील चोकाक इथल्या आदिनाथ जैन मंदिरात भक्तांबर आराधना विधान सोहळा संपन्न झाला. हातकणंगले तालुक्यातील चोकाक इथं समस्त जैन समाजाच्या वतीनं आदिनाथ जैन मंदिरामध्ये विविध धार्मिक विधी पार पडले. दीप प्रज्वलन, अभिषेक आणि मूर्ती स्थापना करण्यात आली. त्यानंतर भक्तांबर आराधना विधान सोहळा पार पडला. कोरोनामुळे विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर येणं आवश्यक आहे. त्यासाठी कोरोनाच्या संकटाचा समूळ नाश व्हावा अशी प्रार्थना करण्यात आली. जैन बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील जेऊर इथल्या व्हर्टिकल ॲडव्हेंचर पार्कमध्ये प्राथमिक उपचार मार्गदर्शन शिबिर पार पडलं. पर्यटन आणि साहसी मोहिमेदरम्यान दुखापत झाल्यास उपचारासाठी दवाखान्यात दाखल होण्यापूर्वी आवश्यक प्राथमिक उपचाराबद्दल माहिती देण्यात आली. साहसी आणि पर्यटन मोहिमा आयोजित करणाऱ्या संस्थांसाठी शासनानं नवी नियमावली लागू केली आहे. या नियमावलीविषयी पन्हाळा तालुक्यातील जेऊर इथल्या व्हर्टिकल ॲडव्हेंचर पार्कमध्ये विशेष शिबिर पार पडलं. अशा मोहिमांवेळी तज्ज्ञ प्रशिक्षक तसंच आवश्यक साधनसामुग्री असावी. एखादी दुर्घटना घडल्यास मोहिमेमधील सहभागींवर प्राथमिक उपचार करण्याविषयी कोल्हापूर जिल्हा माउंटेनिअरिंग अँड लाईट्स असोसिएशन यांच्या वतीनं मार्गदर्शन करण्यात आलं. यावेळी सुप्रिया करमकर, प्रमोद पाटील, विनोद कांबोज यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आणि याबरोबरच हे वार्तापत्र संपलं. नमस्कार.